नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात? पहिल्यांदा तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण नववर्षात नेहमी संकल्प करतो, तर हा व्हिडिओ स्पेशली आपण ह्या नववर्षी काय संकल्प करावा इन्व्हेस्टमेंट किंवा या संदर्भात, तर त्याच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे. काही मी संकल्प सांगणार आहे 5-6, तर ते ह्या वर्षी आपण करू याचे आपण स्वतःबद्दल ठाम आत्मविश्वास ठेवावा. की पहिला जो संकल्प तो असा आहे की आपल्या इन्कमवर जर आपली फॅमिली डिपेंडंट असेल तर आपल्या स्वतःचा टर्म इन्शुरन्स हा नक्की काढून घ्या. आपल्या टोटल अॅन्युअल इन्कमच्या कमीत कमी 15 ते 20 पट हा टर्म इन्शुरन्स असावा. हा पहिला संकल्प. दुसरा संकल्प असा आहे की आपल्या फॅमिलीचा, आता फॅमिली म्हणजे पती पत्नी आणि ते मुलं, ही फॅमिली, तर ह्या आपल्या फॅमिलीचा हेल्थ इन्शुरन्स असणं आवश्यक आहे. कमीत कमी माझ्या मते 25 लाखाचा फॅमिली फ्लोटर टर्म हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. हा दुसरा संकल्प. तिसरा संकल्प असा आहे की आपण आपल्या महिन्याचं इन्कम आणि एक्सपेंडिचर ह्याची आपण काय म्हणतो त्याला, आपण लिस्ट आउट केलं पाहिजे की इन्कम किती आपला, एक्सपेंडिचर किती आहे, हे आपण दर महिन्याला ठरवलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला कळेल की आपण वायफळ खर्च कुठे करतो. त्यामुळे हा तिसरा संकल्प, इन्कम एक्सपेंडिचर स्टेटमेंट आपलं दर महिन्याचं असलं पाहिजे. चौथा संकल्प असा आहे की आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर स्टेटमेंट काढल्यानंतर आपल्याला कळेल की आपण कुठे वायफळ खर्च करतोय. तर पहिल्यांदा आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि नंतर खर्च केला पाहिजे. म्हणजे आधी इन्व्हेस्टमेंट करा आणि मग खर्च करा. आणि इन्व्हेस्टमेंट ही जर तुमचे शॉर्ट टर्म नीड्स असतील तर तुम्ही डेट फंड किंवा एफडी मध्ये तुम्ही ते शॉर्ट टर्म साठी पैसे टाका. तुमचे लॉंग टर्म गोल्स असतील तर त्याच्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा. आणि सर्वात महत्वाचा 5वा जो संकल्प आहे तो म्हणजे आपण जे काही करतो आहोत, इन्कम एक्सपेंडिचर स्टेटमेंट किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट करतो, हेल्थ इन्शुरन्स काढलाय, टर्म इन्शुरन्स काढलाय, ते शक्यतो फॅमिली बरोबर शेअर करा किंवा ह्या डिसिजन घेताना एकत्रित डिसिजन घ्या. आपली मुलं जर मोठी असतील तर त्यांना पण त्या डिसिजन मध्ये सामील करा, की जेणेकरून आपण जी काही इन्व्हेस्टमेंट करतोय, जे काही डिसिजन घेतोय ते आपल्या अख्ख्या फॅमिलीला कळतील. नाहीतर होतं काय की आपल्या पश्चात आपल्या फॅमिलीलाच माहित नसतं की यांनी इन्व्हेस्टमेंट कुठे केली. तर हे जे 5 संकल्प आहेत हे ह्या वर्षी जरूर पूर्ण करा आणि आपल्या ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा हा व्हिडिओ. असेच व्हिडिओ पुढे येत राहतील. धन्यवाद.